याच्यामध्ये मग त्यांनी त्यांच्या सहकार्याने हा लढा चालूच ठेवला होता. त्यानंतर ब्रिटिश राज विरोधात त्यांचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की राणीचं राज्य संपुष्टात आलं पाहिजे, म्हणजे एलिझाबेथ राणी होती, म्हणजे इंग्रजांचं राज्य संपुष्टात आलं पाहिजे हे लोकांमध्ये त्यांनी प्रचंड सांगितलं. लोकांमध्ये असं म्हणजे तीव्र विरोध इंग्रजांना करण्याचं त्यांनी लोकांमध्ये अनुकरण करण्यासाठी प्रचंड त्यांनी मोहीम हाती घेतली होती, चळवळ हाती घेतली होती. त्याच्यामध्ये आदिवासी कृषी व्यवस्था किंवा आदिवासी मूळ तंत्रज्ञान अधिवेश निर्माण करण्यासाठी त्यांनी शेतकरी किसान यांना प्रोत्साहन दिलं आणि शेतकऱ्यांसाठी चक्रधरच्या जाम कोकळे जंगलात त्यांना अटक करण्यात आली. मग मी सांगितलं की ते इंग्रजांविरुद्ध लढत होते, लोकांना एकत्र करत होते आणि असं असताना जंगलामध्ये ते लपून बसले होते. भूमिगत होते, भूमिगत म्हणजे जमिनी खाली जात होते, लपून बसले, त्याला भूमिगत म्हणतात. आणि मग जाम कोलाईचं एक जंगल होतं, जसं मोलाई कोठारी आपण ऐकलेले, मोलाई कोठारी नाव ऐकलं ना? कुठे नाव ऐकलंय? हा, मोलाई कोठारी 6वीच्या इंग्रजामध्ये काय केलं त्यांनी? झाडं लावले. किती झाडं लावले? लाखाने झाडं लावले, बरोबर की नाही? हा, असं यांना जंगलात अटक केली आणि त्याच्यामुळं जो इंग्रजांना लढा त्यांनी दिला होता, अटक केली त्यांना, मग इंग्रजांनी त्रास दिला त्यांच्या तुरुंगामध्ये. लोकप्रिय संस्कृती जपण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि झारखंडनी अतिशय प्रखर विरोध केला. 1890 मध्ये चौबासा सोडून दिल्यानंतर बिरसा आणि त्यांचे कुटुंब ते चौबासा ठिकाणी होत होते. उलिहुत मध्ये ते होते, नंतर चौबासामध्ये गेले आणि 1890 त्यांचं जर्मन मिशनरी सदस्य सोडून दिलं त्यांनी आणि सरदारांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला. भारत छोडो आंदोलनाबरोबरच बिरसा मुंडा त्यांच्या मूळ पारंपरिक आदिवासी धार्मिक व्यवस्थेकडे परत ते वळले होते की आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपला जो भारतीय वंश परंपरागत जे आपण रूढी पाळतो त्या लोकांमध्ये रुजल्या पाहिजेत, यासाठी त्यांनी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध एक लढा उभारला. त्याच्यामध्ये 1845 साठी 1875 त्यांचा जन्म झाला आणि 1875 पासून ते सक्रिय झाले. परंतु या सगळ्या लढ्यामध्ये इंग्रज प्रशासनानं त्यांना अटक करूया आणि त्यांना सत्याचा नमन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.